चेअरमॅन साहेब, काय काम असल्याशिवाय तुम्ही लोक कुणाच्या घरी जात नाही हा? आमच्या गरीबाच्या घरी आलात तुम्ही आज बळच वेळ काढून, काय कारण काय? मला लग्न इतकं जोरात झालं आणि लग्नाला यायला काही वेळ मिळालाच नाही. कारखान्याची मीटिंग असल्यामुळे जमलं नाही. मला चला आता सुनमुख तरी पाहून येऊया. अहो यायला पाहिजे होतं लग्नाला तुम्ही. काय जमलं बघा. बघायला पाहिजे होतं कसं लग्न झालं, काय लग्न झालं, कसं मान दिला, कसा सन्मान दिला आम्हाला. मिलिंद साहेब नाही जमलं याला, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. हो माफी बिफी मागू नका. कसं आहे ना, रोहितला पण बरं वाटलं असतं तुम्ही आला असतं तर. हे बघा आला रोहित. राम राम चेअरमन. अरे नमस्कार रवी. काय आजच काही ना गेलं. अरे काय झालं, तुझ्या लग्नाला काय यायला जमलं नाही तर म्हणलं चला जाऊया, आमच्या मित्राला पण भेट होईल आणि सुनमुख पण पाहता येईल. ते झालं, पण लग्न काय रोज रोज होत नाही. आता तुझी पण माफी मागतो. नाही यायला जमलं तर सुनमुख तर पाहू आम्हाला कसं काय. येते चहा घेऊनच येते. या व्यवस्थित चहा घ्या, सोनमुख बघा, है ना. बाकी काय मान खूप चांगलं झालं लग्नामध्ये. बघा चहा नाही बघा. वहिनी साहेब ते आम्ही येतो. तू राहू दे ना. हा? तू केवढा, ते कप केवढं अंगावर पडलं की राख होई तुझं. राहू दे आता या वेळेला पूजा. मिलिंदू, लक्ष्मीनारायण सारखा जोडा मिळाला तुम्हाला. काल लग्नाची चर्चा दिवसभर. नाही ना, सून पण छान दिसते बरं का. बायको तुला खूप सुंदर मिळाली बुवा. बाळा नाव सांग तुझं. पूजा, शिक्षण. ग्रॅज्युएशन झाले. अरे वा, मिलिंद साहेब शिक्षण मुलीचं एक नंबर झाले बरं का. काय आशीर्वाद राहू द्या. घ्या चहा घ्या, तिनेच बनवलंय चहा. अरे वा, मग अच्छा आपण छान बनवला हो. रोहित आली पूजाला. हा बरं. नमस्कार. कोण आहे? पूजाचा भाऊ आहे. अरे कसं गेलं? काय नाही, ताईला घ्यायला आलो. ठीक आहे पूजा, तू आवर. बघितलं कसं वाटलं? छान आहे, छान वाटलं. खूप छान आहे. पण चला येऊ का? या या या, बरं वाटलं तुम्ही आला सगळेजण. चला. खूपच अधिकार दाखवायला लागली ही. सगळे नुसती वावा करतायत हिची. वा आमची सून हे, आमची सून ते. माझं काय? पहिले पण माझाच अधिकार होता ना. मग आता काय? आधी पण माझाच वट होता आणि पुढे पण माझाच वट राहणार. आता बघा कशी वाट लावते. देशमुखांनी पत्रिका जोर तर काढली. जायला लागते लग्नाला बरं का. मग जावंच लागणार आहे. सोनू आली. सोनू कशी बर. आलं ग माझं बाळ. बस बाळा बस. ठीक आहे ना सगळं? मी ठीक आहे. तुम्ही दोघं कसे आहेत? आम्ही मस्त. आम्ही मस्त आहे, मजेत आहे. तुझं कसं काय चाललंय आणि मंडळी कसे आहेत तिकडे सगळे? माझं सगळं व्यवस्थित चाललंय पप्पा. आणि तिथले लोक पण खरंच खूप चांगले आहेत. मला इतकं जीव लावतात ना पप्पा. म्हणजे माझी काळजी घेतात. मला कुठं ठेवू कुठं नाही असं करतात. आणि हे पण लय जीव लावतात. बस काळजी मिटली बघ. चांगलं आहे, चांगलं आहे. तर पोरगी संसाराला लागली. आई बाबा, मी म्हणते ते सगळं बरोबर आहे. ताई, काय रे? तुला एक सांगू का? बोल ना. अगं तू नव्हतीस तर घर खूप सुनं सुनं वाटत होतं. अगं तू होतीस तेव्हा आपण किती भांडायचो की नाही? हो भांडायचं. पण तू नाही आता तर करमतच नाही ग. तुझी खूप आठवण येते. तू वेडायस का रे? तुला सोडून कुठं गेले मी? तू फक्त हक्काने एक हाक मार, मी सगळं सोडून तुझ्या जवळ येईन. तुला कधीच सोडून जाणार नाही मी. परत असं येड्यासारखं बोलायचं नाही. मम्मी पप्पा सांगा बरं याला. अरे बाबा, बहिणीची मायाच अशी असते पोरा. बर सोनू, काय? अगं तू येणार म्हणून तुझ्या आईनं तुझ्या आवडीचे एवढे पदार्थ बनवून ठेवलेत. आता काय काय बनवले तुझी इच्छा. खरंच? हो मग. अहो किती केलं तरी पोरगी माहेरची पाहुणी असती बघा. 4 दिवसासाठी आली आहे तर तिथे लाड पुरवू देत की मला. बर बाबा, मायलेकींचं चालू दे. तुम्ही दोघं दमलाच. 2 घास खाऊन घ्या. पण त्याआधी ना मी माझी पोरीची नजर काढते. सगळ्या गावची नजर लागली असेल तिला. तू चल बरा. काढा काढा. आता काय बाबा, आता पोरगी आले म्हणल्यावर आमच्याकडे कोण लक्ष देते बाबा.
मग सुपुत्र, तुम्ही ती गाडी घ्यायचं म्हणत होता सा, ते जाऊन गाडी बघूयात. अच्छा, आधी 20,000 दुसरं होतं ते. पप्पा, काय काय माझी गाडी खराब झाली. माझे सगळे मित्र नवीन नवीन गाड्या घेऊन फिरताय. गाडी खराब झाली. पहिले आधी लग्नाचा जे हिशोब आहे ना ते लावू दे मला. ते फुलवाल्याचं किती झालं होतं सांग बरं जरा. 17,000 रुपये. 17? हो. त्याला 15 सांगितलं होतं ना. नाही तो ऐकत, 2,000 रुपये एक्स्ट्रा घेतले. सगळेजणच एक्स्ट्रा घेतात. सगळे मागे लागलेत पैशांसाठी आणि ते दीड ओ ते राहू द्या, पहिलं चहा घ्या, चहा नाश्ता करून घेऊ. गलो महत्वाचा इकडे हिशोबाचं लग्नाचं चालू आहे तर आपण थोडस चहा घ्यायचं, नंतर करा ना. ठेव तिथे. ठेव बाबा इकडे घेतो आम्ही. पालकीन बाय, सून एकच नंबर आणल्या बरं का. काय हो म्हणा, अशी सून भेटायला नशीबच लागतो. ते ना आपल्या घरात नशीब आहे. रे बरं का. काय करतो इथे तू? अहो काय चेहरा लावतो. मी काय सांगितलं होतं तुला? की रूम साफ करायची. केली मग? अहो ते नाही केले. जा मग कर. हा करतो. आणि काय घेऊ, सारखं त्याला काही ना काही मारत असते, करत असते. सोड तो हिशोब ठेवा बाजूला. मी काहीतरी सांगते तुम्हाला, अरे हे महत्वाचं आहे हिशोब. ते खूप महत्वाचे. ऐकून घ्या. याच्यापेक्षा व्हायला तुम्ही काय तुमच्या सोन्याची जास्त वाहवा नका करू. अहो ती कविता आपल्या शेजारची, काय केलं माहित नाही तुम्हाला? बोल. मग तिने आपल्या सगळ्या घरच्यांना तिने मुठीत ठेवलं, खूप त्रास दिला. ती म्हणून तेच नवरा करतो ना, आई वडिलांचं ऐकतो ना कोणाचं ऐकत. पण आता त्यांना घर सोडायची वेळ आलेली तिच्या सासू सासऱ्यांना. मग आणि हो तुम्ही पण सुनबाई करून नका घेऊ खांद्यावर. तसा आहे तुमचा स्वभाव, तसाच आहे. तशी पण चपल्याची जागा पायातच असते, डोक्यावर नाही. तुम्हालाच त्रास होईल पुढे. आपला दादा तर एकुलता आहे, काय दिले त्याला? आपण किती लाड केले त्याचे. हे म्हणते ते पण बरोबरच आहे. मग काय. चल जाते मी. एवढे लवकर? थांबले असते, आपण आज पण फिरायला गेलो असतो. पण तुला तर माहिती आहे ना, वहिनी येणार आहेत आज. तिचे तर किती नखरे आहेत, नुसते नखरेच आहेत. हे तर थांबली असती. कपडे चेंज करून जा. हो. परत प्रॉब्लेम नको. हा. बाय. लक्ष आहे का नाही धंद्यामध्ये? झाले की 2 दिवस आता लग्नाला. ते रामभाऊकडे जा, तर चेक देणार आहेत आज. हो किती वाजता? काहीतरी 2 वाजता सांगितलं, पण जरा लक्ष दे त्याच्याकडे. ए अहो का बरं नाही गेलं ना. अरे थांब पुसतो दा. पुसला काही पुसतोय ना. याच्या कमी झाला बरं. अरे नाही पुसायचं काम चाललंय ना आता. तुझं वजन तरी किती आहे? नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. हळू बर का पडाल तुम्ही. नाही उरक बाबा. हा उरकतो. थांब थोडं पाहिलं थोडं. तुला नव्हतं सांगितलं का कधी येणार आहे? सांगितलं होतं. मग? किती वेळ त्याला? हे काय आलेच. गणू बॅग घेऊन जा. बसन. काय चाललंय मामा? या पाहुणे या. काय चाललं साजी? मस्त. तू कसा आहेस? एकदम मस्त. सगळं व्यवस्थित आहे का? हो. वडिलांचा बिझनेस वगैरे? आणि एक नंबर चाली. प्रवास वगैरे मस्त. लंडन. अरे ते जेवणाची वगैरे व्यवस्था छान. नाही मामा, मला थोडंसं बाहेर काम आहे. पुढच्या वेळेस आले जेवतो ना. अरे जेवण करून जा. थोडं बाहेर काम होतं, अर्जंट जायचं होतं. पुढच्या वेळेला जेवतो. खूपच लवकर आली का? हो आई, उशीर झाला थोडा. मला किती बाय या पण. बरं चला मामा, येतो मी. दाजी येतो. हो या. चल ताई, येतो मी. काळजी घे आणि अधूनमधून फोन करत जा. आईबाबांची काही काळजी करू नको, तिथे आहे मी. ठीक आहे, तू पण तुझी काळजी घे आणि व्यवस्थित जा. मामा, दाजी, चला येतो. पण जा. ताईचं काय चुकलं तर सांभाळून घ्या. बरं पाहुणा ऐका, पुढच्या बारीला येताना रिकामे हाती येऊ नका.
2 वाजता म्हणतात. मी आलोच. धंद्यामध्ये लक्ष नाही हे बघ. आज सुरू झालं त्याचं बायको आल्याला. मी म्हणते काही चुकीचं आहे का? हल्ली की मुलामध्ये असेच. काहीतरी करावं लागेल. सुंदर दिसतेस. आरशामध्ये काय बघतेस? मला विचार ना. ऐक ना, मला काहीतरी बोलायचं तुला. मी स्वप्नातही विचार नव्हता केला कधी की मला एवढी गोड बायको मिळेल. तुमचं आपलं काहीतरीच. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुझ्या पायामध्ये साधा काटाही मोडून देणार नाही. मी तुला खूप सुखात ठेवेल. माझंही तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे. मला ना तुमच्यासोबत बरंच काही बोलायचं आहे. ही काय बोलण्याची वेळ नाही. अरे तुझं काय रे बाबा, तुला सासरा जागीरदार भेटलाय. तू तर आमचं नशीब फुटक. अरे एक गाडी मागितली त्याला साधं तो गाडी देतो. गाडी देणं व्हाय नाही. धर दादा, पाणी पी. दमला असशील. देतो आज पाणी घेऊन आलीस माझ्यासाठी? हो, कारण की तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. बोल ना. तू खूपच वहिनीला डोक्यावर नाही बसून ठेवले, जे मी एवढं सांगून सुद्धा तुझ्या लक्षात नाहीये. तुला माहितीये ना आपल्या आत्याच्या मुलांनी काय केलं? त्याच्या सासरकडच्यांकडून त्यांनी 40 लाखाची कार घेतली. किती? 40 लाखाची. विसरलास? तुला काय दिले त्यांनी? फक्त तुझं लग्न मोठं करून दिले, त्यातच तू खुश झालाय. फक्त तू शरीराने वाढलाय. मेजचा तर तुला भागच नाही रे. आणि एवढं लक्षात ठेव की तुला आई आणि बहीण पण आहे. डोळे उघडा जरा, डोळे. चल का. गेटच्या. अरे. मग भावा कस काय चाललंय तुझं? अरे मी मस्त रे आद्या, पण आज तू लयच खुश दिसतोय रे. खुश असणारच ना. तुला मागा बोललं नव्हतं का त्या हायवे टच जमिनीचं? हा, त्याचं काय रे? घेतली ना, सकाळीच खरेदी झाली आज. काय सांगतो? एक फोन केला, दुसऱ्या दिवशी सकाळीच 35 लाख रुपये घेऊन सासरा माझ्या दारात उभा होता. माझा सासरा पण असा मजबूत आहे रे. मग मजबूत पार्टी ना, तर मग माग ना पैसे. शेजारचे 2 गुंठे लगेच तू घेऊन टाक. दोघात कंपनी टाकू दोघात. बर चल, मला काम आहे तरी काम त्याकडे. चहाचे पैसे दे तेवढे. अवताय साहेब, मला काय तरी काम द्या. वेरी कामाट्यातला इथं उभा आहे. अहो काहीच काम नाही, असू द्या. अहो थोडं बरं तरी सांगा. बरं तेवढा डब्बा काढून द्या बरं मला. ऐ इकडे ये. तिला रोवरून येतील नाही. हा डबा काढाय सांगितलंय. अरे वाट. अरे 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 ह्याला बसू काय आता? इकडे जागा बसायची का? बाबराव हे काय करताय तुम्ही? तिने साहेब अगो पडशा असं तुम्ही काढते डब्बा. जरा खाली तुम्ही. सरळ. बाबूराव तुम्हाला लागलं असतं म्हणजे मग आम्ही गंमत करत होतो. गंमत काय वडील साहेब, तुमच्या चेहऱ्यावर आहे ना काय मृडू असतं, आणि त्याच्यामुळे ना आम्ही हसवण्याचा प्रयत्न करत होतो तुम्हाला. आता कसा असला असं असेल रावे. याच्यानंतर असं करू नका. हा काम करून घ्या, मी भांडी घासून घेते. हा ए दारू घे. हा त्याला तिकडे दारू बा. अरे चल. बरोबर निघा. ऐका पूजा, माझ्या मित्राने हायवेच्याकडनं जमीन घेतली, तर आम्हाला सोबत मिळून बिझनेस करायचा आहे दोघांना. मी बाहेर प्रयत्न केला पण पैशांचं ॲडजस्ट नाही झाली. तर तू प्लीज तुझ्या वडिलांना बोलशील पैशाचं? हो बोलते ना. किती लागत होते? फक्त 35 लाख. 35 लाख? बरं ठीक आहे, विचारते मी पप्पाला.
हॅलो. हा पप्पा, काम होतं थोडं. हा काय बोल की. यांना आहे ना बिझनेस टाकायचा होता, त्यासाठी 35 लाख हवे होते. 35 लाख रुपये नाही का? हो. अगदी वेळेवर फोन केलायस बघ. अगं बाहेरचे पैसे यायचे होते ते आता आलेत. जावाय बापूसनी सांग मी तुमच्या अकाउंटला पाठवतो म्हणाव. मी सुरू करा. ठीक आहे ना? हो पप्पा, सगळे बरे. हा. हो चालते पाठव तुम्ही. हो हो. देत आहेत पप्पा. खरं सांगू, मला मागायचे नव्हते ग, पण बाहेर खूप प्रयत्न केला, कुठून ऍडजस्ट नाही झाले. अहो असू द्या हो, आपल्या बिझनेस मध्ये प्रॉफिट झालं तर पप्पांना रिटर्न देऊन टाकू आपण. आणि तसं तुम्ही थोडीच वायफळ खर्च करणार आहे. तू किती छान आहेस ग. हा हॅलो. हा बोला की पाहून. हो आलेत 35 लाख आलेत. हो पूर्ण आलेत. जावयाच्या नावावरती तुम्ही दिलंय ना. असंच कृपा असू द्या तुमची अधूनमधून. आणि हो असंच अधूनमधून लक्ष असू द्या कुंडीवर. कुंडी अहो म्हणजे काय आहे, माझा एकच मुलगा आहे आणि तुमची एकच मुलगी आहे, बरोबर आहे का नाही. माझं जे काही थोडं आहे आणि तुमचं जे काही सगळं सारं आहे ते सगळं त्यांचंच आहे की. आपल्याला कुठं वरती घेऊन जायचंय. ते खुश म्हणजे आपण बी खुश, काय बरोबर आहे का नाही. त्याचं कसं आहे, आता तुम्ही तुमच्या मुलीला लहानपणापासून मोठं केलंय का फुलासारखं, बरोबर आहे का नाही. आम्ही पण जपायला पाहिजे ना आमच्या सोनेला फुलासारखं, काय. मग त्यासाठी कुंडीमध्ये खत पाणी टाकायला नको. ठेवू का. काळजी घ्या. समजलं रे, कळलं वाटतं तेव्हा सांगितलंय. अरे पण तुलाच कळत नाही काय. त्या दिवशी काय म्हणत होता तू. पप्पा गाडी खराब झाली आहे, खटारा झालाय, मला कुठं घेऊन जाता येत नाही. माझे मित्र सगळं ते चांगल्या मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरतात, काय काय नावं घेतोस ना तू. ऑडी अरे काय ते सगळ्या गोष्टी. कधीपर्यंत माझ्या जीवावरती राहणार आहेस. बायको आहे, सासरा आहे एवढा, त्यांच्याकडनं घे. काय तुझ्या डोक्यात काही सांगायला पाहिजे का प्रत्येक गोष्टी. तुमचं बरोबर आहे पप्पा. एकतर सासऱ्याने आतापर्यंत काय दिलं नाही स्वतःच्या मनाने, आणि जे दिलंय ते माघारी घेतोय. आता तुम्ही बघा, मी सासऱ्याकडनं गाडी घेतोच का नाही. तेच सांगतोय, तू बायकोकडनं घे, सासऱ्याकडनं घे. तुझा एवढ्या मोठ्या घराण्यातलं तू, तुझा मान नकोय करायला पाहिजे का नाही त्यांनी. पाहिजे. मग असं हातावरती हात घडी ठेवून कसं काय व्हायचं. काय चाललंय दोघांच्या गप्पा. काय नाही सांगत होतो त्याला, हातावरती हात घडी ठेवून काय होणार आहे, संसार असं होतं का. काहीतरी कर स्वतःहून असं म्हणतो. ते 35 लाख मिळाले म्हणजे काय खूप मिळालं असं नाही, जास्त खुश नको हो. आपल्यासाठी काय आहे का ते 35 लाख. तुझ्या मित्रांचे बघ सासरवाडीला कसं आहे, केवढं देतात. आणि तसंही ह्या प्रॉपर्टीची मालकीन ती एकटीच होणार आहे. ते सांगतोय त्याला, थोडस डोक्यात घुसवतोय त्याच्या गोष्टी. काय रे कळतं का नाही. आता तुम्ही बघाच, मी सासऱ्याकडनं तुम्हाला गाडी कशी घेऊन दाखवतो. मग अहो तुम्ही वॉलेट घरातच विसरून आलात, आणि घरातून केव्हाची निघाले, अजून येतच आहे तुम्ही. काय तोंड घेऊन विचारते, अजून इथंच आहे. अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. तुझ्या डोक्यात काय घुसतं का नाही. किती वेळा सांगितलं तुझ्या बापाकडे गाडी माग. ती कटारा चालू आहे ना, मला महत्वाचं काम आहे, जायचंय. अहो मी त्या दिवशी बोलली की पप्पांना. बोलले मग काय झालं. तुझा बाप बाहेर आहे का, ऐकू येत नाही त्याला. जाव्याने गाडी मागितली मग त्याला काळजी नाही का. बरं ठीक आहे, बोलते मी पप्पांना पण. बोल. गाडी पाहिजे मला. गाडी जर नाही आणलं, हे काळ तोंड मला परत दाखवू नको. आता कसे जाणार तुम्ही परत. बघल माझं मी, या बाहेरच्या गाड्या माणसाच्या कामात आहे ना, डोकं घालायचं ना अजिबात, कळलं का. 4 भिंतीच्या आत आहे ना, स्वयंपाक पाणी धुणं भांडी हेच बघायचं, कळलं का. लक्षात ठेव, कमवायची अक्कल नाही काय. आणि गाडी मागितली तर गाडी आणा ना. कसं करू आता मी. निघ, काय तोंड घेऊन उभं राहिली इथं, निघ.
हॅलो हा मम्मी. हो बरी आहे मी. तू वहिनी जेवण झालं का? मम्मी करते तुला 10-15 मिनिटांनी कर. हो बनवते ताई मी. फक्त मला 10 मिनिटं द्या. मी लगेच 10 मिनिटं पेपरला चालली मी. 1 मिनिटाची पण किंमत असते तिथं. ताई नका चिडचिड करू. मी काय गरज नाही. बोला तुमच्या आईसोबत. अहो ताई थांबा ना तुम्ही काय गरज नाही. तुम्ही तुमची रोजची नाटकं झालीत. आईसोबत बोलत राहतात कंटिन्यू. अहो ताई आताच मम्मीचा फोन आला तर मी कामच करत होते. काय गरज नाही. जाते मी. अहो ताई आखी ना. अबे हे काय झालं? तुम्हाला काय गोंधळ घालायचे तो घाला. जाते मी उपाशीच. का ग? विचार ना हिलाच. अहो आई, मी घरातलं काम करत होते. तुम्हाला काय गोंधळ घालायचे तो घाला. मी जाते उपाशीच. तुला काय अक्कल येतात? उठलं का सारखं ते फोन घेते ना आईला घरातलं प्रत्येक गोष्ट सांगत बस. अहो आई कुठं मी काय मम्मीला सांगते घरातलं? कुठं काय सांगते म्हणजे काय? तुझे रोजचेच नाटकं झालेत. अहो मी घरातलं काम करत होते म्हणून उशीर झाला. मम्मीचा फोन तर आत्ताच आला होता. ते हे तुझे नाटकं ना घरात चालणार नाही. काय झालं? दीदी एवढ्या रागात का निघून गेली या? विचार नाही ना का निघून गेली. तुझ्यामुळे आज माझी पोरगी उपाशी गेली. जसे तुझ्या आईचे संस्कार ना तसे तुझे. आई जे काय बोलायचं ना मला बोला. माझ्या आईला बोललेलं मी अजिबात फोन करून घेणार नाही. काय म्हणली? तुला कितीतरी वेळा सांगितलंय माझ्या आईला बोललेलं मला अजिबात चालणार नाही. जेव्हा म्हणलं बायकोला बायको सारखं ठेव तेव्हा डोक्यावर घेतली आणि आता मारतोय. आई तू शांत बस. तिला मी बघतो. पहिले घेतले डोक्यावर आणि आता. पाहिलं तुझं? जास्त डोळ्यात पाणी आणायचे नाटक आहे ना माझ्यासमोर अजिबात करू नकोस. आणि तुझ्या बापाला सांगितलं होतं ना गाडी पाहिजे मला. काय झालं गाडीचं? हा हो माझ्या वडिलांनी भरपूर दिलंय तुम्हाला. ते कमी दिलंय ग. काय दिलंय तुझ्या बापानी? काय दिलंय? हा तुला सगळं घरात आहे ते मिळतंय ना म्हणून तुझी नाटकं चालल्यात. आणि ना तुझ्या बापाला सांग. तुझ्या बापाला सांग गाडी पाहिजे मला. नाहीतर आहे ना बॅग भरायची आणि निघायचं. माझ्या बापाला मी अजून नाही त्रास देऊ शकत. बापाला त्रास देऊ शकत नाही ना मग त्रास सहन कर. दीदीचं कोण? हॅलो. हा पूजा बाळा बोल. काय म्हणतेस? काय नाही पप्पा कसे आहे तुम्ही? हाय मी बरं आहे की. तू कशी आहेस? बरी आहे मी पण. अगं आवाज काही वेगळाच येतोय तुझा. अहो काय नाही थोडी सर्दी झाली. ते मी काय म्हणत होते पप्पा यांनी ते गाडीचं सांगितलं होतं ना तुम्हाला मी. ते गाडीचं ना हा ते करूया की. बघ 8-15 दिवस ते बाहेरनं पैसे येणार आहे. तेवढं पैसे आले की तुझं गाडीचं काम करून टाक. हा हो ठीक आहे. तुला करमत नसेल तर 1-2-3 दिवस येऊन जा इकडं. नाही पप्पा ते गाडीचं करून देतो मी. मग येते मी चक्कर मारते. दोघं जण आम्ही. बर ठीक आहे असू दे. पण काळजी घे बरं का बा. हा हो तुमची पण काळजी घ्या. आओ चला की जेवायला. आता जेवायची इच्छाच नाही राहिली बघ. का हो काय झालं? काय झालं काही कळणार झालं. मागच्या वेळेला 35 लाख रुपये मागित दिले. त्याच्यावर 10 लाख रुपये परत दिले. आणि आता 40 लाखाची गाडी मागते. काय चाललंय काही कळणार झालंय मला. काय कळलं नका काय? काही देऊ नका तुम्ही आता त्यांना. बस झालं जेवढं दिलं तेवढं. असं कसं देऊ नका?
आपली पोरगी नांदायला गेली आहे. हा, तिचं सुख बघायला नको आहे. तेवढं करायलाच पाहिजे बघ. अहो तुम्हाला जशी तिची काळजी ना तशीच मला पण काळजी आहे ना तिची. त्यासोबत तुमची पण काळजी आहे की हो. अगं तुला जशी काळजी आहे तशी मला पण काळजी आहे तिची. पण हे सगळं करायला पाहिजे. असं नाही म्हणून नाही चालणार. हे बघ, मी जे काही करतोय ना ते मी माझ्या पोरीसाठी करतो. मी काही त्यांच्यासाठी देत नाही. हा, आणि माझ्या पोरीसाठी मी देणार. मी काय बी करायला तयार आहे माझ्या पोरीसाठी. ते खरंय बघा. हा, पण तुम्हाला सांगू का, काय मला ना आजकाल तिची खूप काळजी वाटते हो. तिचा ना फोनवर काहीतरी आवाज वेगळाच येतो आणि काही विचारलं ना काही सांगत नाही बघा. काही नाही म्हणते. पण मला ना खूप शंका येते हो. मी काय म्हणते, आपण एकदा तिला भेटायला जाऊया का? जाऊया आपण. एक 2-4 दिवसात जाऊ आपण भेटायला. हा, मला एक महत्वाचं काम आहे तेवढं करून येतो. हा, तू जेवून घे. हा, मी आलो. व्यवस्थित गाडी चालवायचा. आपण सोबत चालेल. मी तिकडे बसतो पुढच्या वेळात. अहो मी पण येते तुमच्या सोबत. तसं काकू बोलले होते की तू पण ये म्हणून. काय बघतं माझ्याकडे? घेऊन जायचंय का तुला बरोबर? अरे आपण दुसऱ्याच्या लग्नाला जाताना घर काय असं उघडत होऊन जायचं का? कोणतरी पाहिजे का नाही घरामध्ये? कळतं काय तुला तेवढं तरी? आपण सगळे चाललोय ना लग्नाला. बैल कुठला सांग तिला, कळतं की नाही? अगे तुझी लायकी पण नाही माझ्या शेजारी उभं राहायची. मला ना लाज वाटते तुला कुठे घेऊन जायला पण. आणि काय ग, शुभ कामाला आम्ही निघलो का मध्ये आलीच थोबा. आलेच. येऊ द्या ना पण. काय म्हणलीस? काय म्हणलीस? अगं तुला एकदा सांगितलं कळत नाही का? बाबूराव, त्या घराला लॉक कर आणि चावी इकडे दे. हिला मरू दे इथंच आम्हाला येऊपर्यंत. कळलं का? तुझी लायकीच ती आहे. मूर्ख कुठली? चल का? चल रे. आता हा रोज रोजचा त्रास मला नाही सहन होते. जो काही त्रास व्हायचा ना तो एकदाच होऊ दे. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुझ्या पायामध्ये साधा काटाही मोडून देणार नाही. मी तुला खूप सुखात ठेवेल. मी संसार करायला कुठं झुकले, कुठं कमी पडले. हे लोक माझ्यासोबत असं वागतात. आई वडिलांना त्रास, सासरी त्रास. या सगळ्या त्रासाचे कारण मी. या लोकांना माणसापेक्षा पैसा महत्वाचा आहे. या सगळ्याचं कारण मीच आहे ना. मीच नाही आले तर आईला बाबूराव काय करमत नाही. आपला गणपे आहे ना अचानकच गेला. अरे अचानक गेला तू असं काय म्हणतो? त्याची आई आजारी होती म्हणून तो गेला अर्जेंट. आपल्या वहिनी साहेब एवढ्या मोठ्या बंगल्याच्या मालकीन, त्यांना आज आपल्या घरात राहायला लागते. आपल्या दोघांच्या बायका चटणी भाकरी खाऊ सुखी आहे. मोठ्या घरच्या बघ. आईला आता माझ्या लक्षात आले. सकाळ धरण वहिनी साहेब जेवलेच नाही. चल 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 उठू. चल उठू आणि जेवायला आलो. वहिनी साहेब, वहिनी साहेब उचल. थोडं थोडं उचल उचल उचल.
पप्पा मी जरा बघून येतो. अरे तू तिकडे पाळण्याच्या नारात नको लागू, तू निघ. मी आलो. एक मिनिट मी आलो. अहो तुमच्या सुनबाईनी फाशी घेतली. पप्पा खरंच फाशी घेतली. ऐका तुम्ही निघा इथून. तुम्ही लवकर निघा. तिच्या घरचे पोलीसवाले आले ना फारच पाहता. चल दरवाजा चला. बरं झालं तू आलास. मला असं कळलं की तू लॉचं शिक्षण घेतोस म्हणून. माझ्या पोरीसाठी एखादा चांगला वकील बघ बाबा. पप्पा आणि माझ्या ओळखीचा एक चांगला वकील जो आपल्या पूजाला न्याय देऊ शकतो. तुम्ही काही बी करा, तिला न्याय मिळव नाही मिळव, मला काही माझी पोरगी मिळणार आहे का? तुम्ही चौकशी नव्हती केली? अरे चौकशी केली मी, लय जणांनी विचारलं. आता सगळे चांगला आहे म्हणत होत. माणसाकडं पैसा असावा पण थोडी माणुसकी बी असायला पाहिजे का नको? अरे जरा सुद्धा माणुसकी नाही त्या माणसांना. माझ्या पोरीचं हाल हाल करून टाक. एवढ्या मोठ्या घरात पोरगी मरण यातनं भोगत होत. रवी, न्याय मिळाला पाहिजे बघ माझ्या पोरीला. न्याय मिळालाच पाहिजे. आपण पूजाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. रवी, तुझ्या पाया पडतो. आप्पा तेवढं कर. लय उपकार होतील बघ माझ्यावर. लय आपण धीर नका सोडू. तुम्ही धीर सोडल्यावर कसं व्हायचं? मी पाहतो काय करायचं ते. आपल्या पूजाला न्याय नक्कीच मिळेल. तुम्ही धीर सोडू नका. मी आलो. हुंड्यापायी धनलोभाच्या, हुंड्यापायी धनलोभाच्या, दया नसे अंतरी मारली त्यान नवी